महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगर 3.0 सुरू असल्याची चर्चा आहे आणि याच अनुषंगाने योगेश कदम यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूयात. साहेब, ऑपरेशन 3 चे सूचक वक्तव्य हे एकनाथ शिंदेंनी दिलेलं आहे. 10 आमदार संपर्कात आहेत ठाकरेंचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे. कसं पाहता? आम्ही तर अगोदरच सांगितलं होतं, संपर्कामध्ये आम्ही त्यांच्याकडे जातच नाही आहोत. आज ते आम्हाला समोरून संपर्क करतायत की आम्हाला महायुतीमध्ये यायचं आहे, आम्हाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत काम करायचं, ही भावना ते व्यक्त करतायत. म्हणून मला वाटतं ही तर फक्त सुरुवात आहे 6 खासदारांची. आता जे लोकप्रतिनिधी ज्यांना विकास हवा आहे, ज्यांना सच्चा एक नेता हवा आहे, त्याच आमच्यासोबत जोडले जात आहेत. एकूणच जर आपण पाहिलं तर पक्षांतर बंदीचा एकूण जी परिस्थिती येऊ शकते हे टाळण्यासाठी आणखी 5 जणांशी संपर्क सुरू आहे. एकदम गोपनीय चर्चा या देखील आपल्या नेत्यांच्या आणि तिथल्या आमदारांच्या सुरू असल्याची चर्चा आहे. माझ्या माहितीप्रमाणे तरी 2/3 आकडा आम्ही गाठलेला आहे. फक्त राजकारणामध्ये निर्णय हे योग्य वेळी घेतले जातात, योग्य वेळी हा निर्णय घेतला जाईल. ठाकरेंचे काही खासदार देखील संपर्कात असल्याची चर्चा आहे. नाही, आता शेवटी ज्या खासदारांनी निर्णय घ्यायचा होता त्यांनी निर्णय घेतलेला आहे. भविष्य ज्यांना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यांना असा नेता हवा आहे जो आमच्या पाठीचे खंबीरपणे उभा राहील, ते माननीय एकनाथ शिंदेच्या रूपाने ते पाहतायत. म्हणून असे जे कोणी असतील, आणि फक्त लोकप्रतिनिधी नाही, त्यांच्या पक्षामध्ये असलेले कार्यकर्ते असू द्या, त्यांचे पदाधिकारी असू द्यात, नेते असू द्यात, त्यांची देखील हीच भावना आहे.